देशभरामध्ये मागच्या 9 दिवसापासून नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। त्याचाच भाग म्हणून लातूरच्या अहमदपूर तालुक्यामध्ये शताक्षी नवरात्र महोत्सवाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात आले। नेमक्या कशा पद्धतीचे उपक्रम राबवण्यात आले हे जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। तुम्ही बघू शकता या नवरात्र महोत्सवामध्ये सामील झालेल्या या देवीच्या वेशभूषामध्ये जे महिला आहेत, नेमकी काय त्यांची संकल्पना आहे हेच आपण जाणून घेऊया। सर्वप्रथम मी ताईकडे जाणार आहे। काय सांगाल तुम्ही नवरात्र उत्सवामध्ये सामील झालात, काय भावना आहेत? खूप छान वाटते, म्हणजे असं शब्दात नाही व्यक्त करू शकत, त्यामुळे आज छान वाटले। नक्कीच शब्दामध्ये तुम्हाला व्यक्त होता येणारही नाही, कारण खूप मोठा उत्सव देशभरामध्ये सुरू आहे आणि आपण इतक्या मोठ्या उत्सवाबद्दल काय बोलणार अशी त्यांची भावना आहे। आणि तुम्हाला काय व्यक्त व्हायचं आहे? काही नाही, मी आज चंद्रघटा म्हणून तयार झालेली आहे आणि आम्हाला खूप मज्जा आली। आम्ही 9 दिवस खूप मज्जा केलेली आहे। त्याचबरोबर माझ्यासोबत रेखाताई तरडे हाके पाटील सुद्धा आहेत। खऱ्या अर्थानं त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव मोठ्या मागच्या 9 दिवसापासून तुम्ही तयारी केलेली आहे। काय काय श्रम किती दिवसापासून घ्यावे लागले? आमच्या या शताक्षी नवरात्र महोत्सव महिला मंडळ याला हे 4थं वर्ष आहे। या 4थ्या वर्षामध्ये आम्ही मीटिंग घेतली आणि मीटिंग घेतल्यानंतर 9 दिवसामध्ये कोणते कोणते वेगळे कार्यक्रम घ्यायचे हे ठरवलं गेलं। पण या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा होता की ज्या महिला घरामध्ये आहेत, ज्यांच्या अंगामध्ये खूप चांगले कलागुण आहेत पण त्यांना बाहेर काढण्याची संधी मिळत नाही, त्यासाठी म्हणून त्यांना संधी देण्यासाठी म्हणून आपण हा कार्यक्रम ठेवला आणि विविध कार्यक्रमामार्फत त्यांचे गुण दाखवण्याचा कार्यक्रम आपण केलेला आहे। यामार्फत आणखीन एक सांगावं वाटेल की यावेळेस ओला दुष्काळ पडलेला आहे आणि ओला दुष्काळ असल्यामुळे शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी म्हणून आम्ही 11,000 रुपये आमच्या मार्फत शताक्षी नवरात्र महोत्सव मार्फत देणार आहोत। ह्या 9 ते 10 दिवसामध्ये द्यायचं होतं आम्हाला सर्वांना, परंतु देवीची पूजा आणि या सगळ्या गोंधळामुळे आम्हाला वेळ मिळाला नाही। आता संपूर्ण माहिती करून आम्ही नाही का आमच्या शताक्षी नवरात्र महोत्सव मार्फत 11,000 रुपये देऊन त्यांना किट देणार आहोत, जेणेकरून त्यांच्या ते उपयोगी पडतील। याच्यामधला एक मूळ उद्देश असा आहे की यामध्ये सगळ्या ज्या घरात बसतात महिला त्यांच्यामध्ये खूप चांगले गुण आहेत, त्यांनी आपले गुण दाखवले। त्याच्यामध्ये स्वयंपाकाचं पण असेल, सुगरणीचं असेल, खाऊ गल्ली केलेली आहे, दांडिया झाला, गरबा झाला, खूप विविध पद्धतीचे कार्यक्रम झाले आणि महिलांनी मनसोक्त आनंद घेतला या ठिकाणी। उत्सवाच्या माध्यमातून खरं तर शताक्षी नवरात्र महोत्सव समितीच्या माध्यमातून सामाजिक भान जोपासण्यात आले, ते म्हणजे ओला दुष्काळ हा लक्षात घेऊन आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल हे सुद्धा त्यांनी जोपासण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत। त्याचबरोबर माझ्यासोबत ॲडव्होकेट मानसीताई हाके देखील आहेत। वेगवेगळे उपक्रम आणि वेगवेगळे संकल्प त्यांच्या माध्यमातून राबविले जातात। काय सांगाल, आज नवरात्र उत्सवाच्या 9 दिवसामध्ये खूप मजा घेतली आहे असे सांगतायत? आत्ताच माझ्या आईने सांगितल्याप्रमाणे की आम्ही शताक्षी नवरात्र महोत्सवाचं हे आमचं 4थं वर्ष आहे आणि हे जे आमचं महिला मंडळ आहे हे फक्त महिलांसाठी आहे। ह्यामध्ये आम्ही महिलांसाठी विविध उपक्रम घेतले जातो। सर, तुम्ही बघतात की आता ही पूर्ण रॅली तुम्ही आता शूटिंग केली आहे, ह्या रॅलीमध्ये फक्त आणि फक्त महिलाच आहेत, दुसरं आम्ही कोणालाच इन्व्हॉल्व नाही करत। आणि हे पूर्ण हे जे नियोजन आहे हे सगळं आमचं शताक्षीचं पूर्ण मंडळ, जेवढ्या काही महिला आहेत त्या सगळ्या एकत्र येऊन आम्ही नियोजन करत असतो। हे जे आम्ही उपक्रम घेतलं हे फक्त ह्याच्या पाठीमागचा उद्देश आमचा एवढाच आहे की हे 9 दिवस महिलांनी कोणताच विचार न करता त्यांनी प्रत्येक क्षण आनंदाने जगायला पाहिजे, ह्या उद्देशाने आम्ही हे 9 दिवस सेलिब्रेट करत राहतो। सर, खऱ्या अर्थानं देशामध्ये 22 एप्रिल 2025 रोजी ऑपरेशन सिंदूर राबविण्यात आलं आणि त्याचाच प्रत्यक्ष देखावा इथल्या शाळेतील विद्यालयातील मुलींनी देखील सादर केला। तुम्ही चित्र पाहताय, कशी संकल्पना सुचली, हे का करावं वाटलं? सर, आम्ही दरवर्षी ही जी मिरवणूक असतो त्या दर मिरवणुकीमध्ये आम्ही वेगवेगळे उपक्रम घेतच असतो। पहिल्या वर्षी आम्ही पूर्ण लेझिम घेतली होती, दुसऱ्या वर्षी देखील आम्ही पूर्ण झांज पथक तयार केलं होतं, परंतु ह्या वर्षी तुम्ही बघितलात की देशामधला मेन जे मुद्दा झाला ते झालं की सिंदूर ऑपरेशन, त्यामुळे सध्याचा तो मुद्दा मेन असल्यामुळे आम्ही ते उपक्रम इथे राबवला। सर, सिंदूर खूप खूप धन्यवाद। खऱ्या अर्थानं 5 देवींच्या वेशभूषामध्ये असलेल्या या महिला जगदंबा माता, त्याचबरोबर अंबिका माता, त्याचबरोबर महाकाली आणि अशा 4 ते 5 प्रकारच्या महिला वेशभूषेमध्ये आहेत। काय भावना आहेत आज देवीच्या रूपामध्ये तुम्हाला पूर्ण महाराष्ट्र बघणार आहे? मी जगदंबेचं रूप धारण केलेलं आहे। जगदंबा हा शब्द मूळ संस्कृत शब्द आहे आणि याचा अर्थ असा होतो की विश्वाची माता। जसं
छत्रपती शिवाजी महाराजांना जगदंबा प्रसन्न होती का, तर त्यांचं जे कार्य होतं या कार्याला पाहून जगदंबा माता प्रसन्न झाली आणि आपण सुद्धा शिवरायांची प्रेरणा घेऊन आपण सुद्धा जगदंबा माता प्रसन्न करून घेऊ शकतो. अतिशय डोळ्याचं पारणं फेडावं अशा पद्धतीने यांनी परफॉर्मन्स केलेला आहे. त्याचबरोबर माझ्यासोबत आणखीही काही ताई आहेत. कोणत्या देवीच्या रूपामध्ये आहेत काय सांगता येईल थोडक्यात? मी लक्ष्मी माता बनलेली आहे, जी धन धान्य आणि समृद्धीची देवता आहे. खूप धन्यवाद. त्याचबरोबर आता शेवटी जाऊया. मॅडम, तुम्ही खऱ्या अर्थानं हिरिरीने भाग घेऊन या कार्यक्रमामध्ये सहभागी असता आणि तुमच्या देखील संकल्पना असतात अशी मला अगोदरच माहिती आहे. काय नवीन संकल्प कशा पद्धतीने करण्यात आला? प्रत्येक स्त्रीमध्ये देवीचं रूप असतं, ते आपल्याला रोजच्या जीवनात कळत नाही. जे एक शक्ती असते, ज्ञानाची देवता असते, धनलक्ष्मी असते, हे प्रत्येक रूप म्हणजे आम्ही या स्वरूपात प्रकट केलेलं आहे. या 9 दिवसात आम्ही जो उत्साह साजरा केला फक्त 9 दिवसापुरताच तो मान सन्मान नको आहे, आयुष्यभरासाठी तो मान सन्मान हवा आहे. यातून एक आम्ही संदेश दिला आहे आणि आम्ही कुठल्या रूपामधून सादरीकरण केलं आहे. जसं शक्ती आहे, ज्ञानाची देवता आहे, लक्ष्मी आहे, हे प्रत्येक रूप इतकं स्त्रीमध्ये दडलेलं असतं. तेच आम्ही आज या नवरात्राच्या उत्सवामध्ये समोर आणलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. शताक्षी नवरात्र महोत्सवामध्ये सामील झालेल्या या महिलांचा परफॉर्मन्स तुम्हाला जर आवडला तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. हमले में 27 की मौत जबकि दर्जनों घायल होने की सूचना.
आवाज बहुजनांचा.